26 जानेवारी 1950 रोजी देश प्रजासत्ताक झाला। या घटनेला आज 75 वर्ष पूर्ण झाली असून देशभरासह कोपरगाव शहरासह तालुक्यात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सकाळी 7:15 वाजता कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर 7:30 वाजता तालुका पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। तर काँग्रेस कमिटी येथे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आकाश नांगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले। तर नगर परिषद कार्यालय प्रशासक तथा मुख्य अधिकारी शांताराम गोसावी यांच्या हस्ते आणि 9:15 वाजता तहसील कार्यालयात तहसीलदार संदीप कुमार भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी आमदार आशुतोष काळे यांच्यासह विविध शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध शाळांमधील शिक्षक, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी संजीवनी सैनिकी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यावेळी पथसंचलन सादर केले। या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा करतो आणि देशाच्या प्रगतीमध्ये सर्वांनी सक्रिय योगदान नोंदवावं आणि आपल्या प्रजासत्ताक दिनाचं नावलौकिक करावा या सदिच्छा व्यक्त करतो। आज प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो। कोपरगाव तालुक्यातील सर्व जनतेला कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट बिपिन गायकवाड, महाराष्ट्र माझा न्यूज, कोपरगाव।